माढा मतदारसंघातील जनता अभिजित आबा पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी परिस्थिती। शरद पवार साहेबांची झालेली जाहीर सभा, अभिजित पाटील यांना मिळालेले तुतारी यामुळे नक्कीच परिवर्तन होणार, गाव पुढाऱ्यांना निश्वास। कारखान्याने दिलेल्या ऊस दरामुळे पंढरपूर तालुक्यातील त्या 42 गावातील मतदान ठरणार निर्णायक। जनता एका बाजूला तर नेते मंडळी दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती राहिली माढा विधानसभा मतदारसंघाची। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। गेल्या आठवड्यात राज्यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळींच्या प्रचार सभा जनतेने पाहिल्या, तसेच अतिशय उत्साहाने मतदान देखील पार पडले। राज्यात अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळाले। त्यातील एक मतदारसंघ म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघ। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बबनराव शिंदे यांचे गेले 30 वर्षापासून या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे। यंदा बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष उभारले आहेत। माननीय शरदचंद्र पवार यांनी माढा मतदारसंघात रणजित शिंदेंना टक्कर देण्यासाठी अभिजित पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे। ही सगळ्यात मोठी हाय व्होल्टेज लढत झाली असे म्हणावं लागेल। याचे कारणही तसेच आहे। एका बाजूला रणजित शिंदे यांनी विकासाचा मुद्दा घेत जनतेसमोर गेले, तर दुसरीकडे अभिजित पाटील यांनी 30 वर्षातील खुंटलेला विकास, मतदारसंघातील जनतेला कोणत्याही प्रकारचे सोयीसुविधा न मिळणे, केवळ कारखाना व ऊसाचे राजकारण करणे, त्या पलीकडे कोणता मूलभूत विकास झालेला नसणे, अशा एक ना अनेक विविध मुद्दे पटवून देण्यात अभिजित पाटील सफल झाल्याचे दिसले। यामध्ये रणजित शिंदे यांना मतदारसंघात झालेल्या विकासाचा फारसा फायदा होईल, तर अभिजित पाटील यांना शरद पवार यांच्याकडून जाहीर झालेली उमेदवारी आणि शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून दिलेला ऊस दर, तसेच रोजगार आरक्षण, तरुणांमध्ये वाढती क्रेज, मूलभूत सुविधा मिळण्याबाबत जनतेला दिलेला विश्वास, यामुळे अभिजित पाटील यांना फायदा होऊ शकतो। या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा परिणाम झालेला दिसला। तसेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाषणातून आपल्या अडचणीच्या वेळेस सोडून गेलेल्यांना साधं सुधं पाडू नका, जोरात पाडा, हा संदेश महाराष्ट्रासह देशात जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केल्यामुळे याचा परिणाम होऊ शकतो। एका बाजूला जनता तर दुसऱ्या बाजूला पुढारी नेते मंडळी अशी परिस्थिती माढा मतदारसंघात होती। या निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील जनता केंद्रस्थानी असल्याने पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जनतेने मोठ्या प्रमाणात केलेले मतदान आणि मतदानाचा वाढलेला टक्का हे निर्णायक ठरणार आहे। उद्याचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे।